नमस्कार मंडळी, मी आज आहे अहमदपूर तालुक्यातील मौजे दसवाडी या गावामध्ये। मागील 2 महिन्याखाली मौजे दसवाडी येथे एक घरफोडीची मोठी घटना या गावामध्ये घडली होती आणि त्यानंतर गावकऱ्यांनी एक शहाणपणाचं पाऊल उचलत गावामध्ये ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी मिळून एक ग्रामसभा लावली आणि त्या ग्रामसभेमध्ये संपूर्ण गाव सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणण्याचा एक ठराव घेतला आणि त्याच ठरावाला अनुसरून आज या गावामध्ये सीसीटीव्ही बसवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। गावामधील ज्या काही घटना घडतात त्याच्यावर एक नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय गावकऱ्यांनी घेतला असून या सीसीटीव्हीच्या निगराणीखाली गाव आल्यामुळे गावामध्ये ज्या बेकायदेशीर घटना घडणार आहेत त्यावर मात्र आता ग्रामपंचायतचं नियंत्रण या ठिकाणी असणार आहे। एकंदरीत या गावातील नागरिकांनी तसेच सरपंच आणि उपसरपंचाने नेमके या संदर्भात आपल्याशी बोलताना काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत। आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं संपूर्ण गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं बसवण्यात आलेले आहे। नेमकं काय करण्याच्या पाठीमागचा काय उद्देश आहे? कारण आपल्या गावामध्ये पाठीमागं चोऱ्या झाल्या, घरफोडी झाली आणि आपल्या गावातले पूर्ण जनतेचं पण म्हणणं होतं की गावात सुरक्षेसाठी आपल्याला कॅमेरे बसवायचे। ग्रामसभेत आमचा विषय हे झाला आणि आपल्या गावापासून मोठा रोड पण आता होला आहे। आपली शाळा पण जिल्हा परिषद एकदम रोडला आहे। त्या मुलांच्या सुरक्षेसाठी आपण हे कॅमेरे बसवायचा निर्णय घेतलेला आहे आणि पूर्ण गावाला पण सिक्युरिटी होती ह्याच्यामुळे। एकंदरीत संपूर्ण गावामध्ये किती सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आणि त्याचं जे कंट्रोल आहे ते कुणाकडे असणार आहे? कोण करतं? आता अनेक पूर्ण झालेलं नाही काम, थोडे बहुत राहिलेले आहेत। त्याचं कंट्रोल पूर्ण ग्रामपंचायतला आणि पोलीस स्टेशनला कळवणार आहोत आम्ही। 13 कॅमेरे बसवलेले आहेत पूर्ण गाव आणि तंड्यांमध्ये। नागरिकांकडून काय मागणी होत होती, काय घटना घडल्या होत्या, काही थोडक्यात सांगता येईल? हे आपले दारूचे प्रश्न असतील, परत कुणी कोणाला शिवीगाळ करणे किंवा हे चोऱ्या। आता मेन मुद्दा म्हणजे चोऱ्या झाल्या पाठीमागं, 5 घरं फोडली होती आमच्या गावातले आणि जिल्हा परिषदचे जे मुलं आहेत जाणारे येणारे पायी जातात, आमच्या तांड्याला पण जातात तिकडं पायी। त्यामुळं थोडं सगळ्याचं म्हणणं होतं की बा गावामध्ये सीसीटीव्ही बसले पाहिजे। सीसीटीव्ही बसवत असताना गावकऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे? एकदम आनंदित आहेत पूर्ण पूर्ण गाव आनंदित आहे। माझं नाव लक्ष्मण विठ्ठलराव होडके, उपसरपंच दसवाडी। कॅमेरे बसवण्याच्या पाठीमागचा काय नेमका उद्देश आहे? पाठीमाग बसवल्यानंतर गावामध्ये काय बदल होणार आहेत आपल्याला काय वाटतं? पाठीमाग एकाच दिवशी एक 5-6 घरफोडी आपल्या गावात घडल्या एकाच रात्रीमध्ये। त्यामुळं गावामध्ये काहीतरी सुरक्षितता वाढण्यासाठी आम्हाला पोलीस स्टेशननं असं सांगितलं की गावामध्ये कॅमेरे वगैरे तुम्ही बसवले नाहीत। आम्ही बसवू म्हणून एक ग्रामसभा घेतली आणि ग्रामसभेमध्ये सर्वांनी विचार करून एक असा विचार केला की गावामध्ये कॅमेरे बसल्याशिवाय सुरक्षितता वाढणार नाही। आणि दारूचा विषय असेल, कुणी बारीक तरुण मुलं दारूच्या ह्याच्यात चाललेत, त्यामुळं कळेल आपल्याला बाबा कोण दारू प्यायले, काय करायले, कोण शिवीगाळ करायले, काय गोष्टी आहेत। त्या सगळ्या गोष्टी नियंत्रण देण्यासाठी आपण हे सीसीटीव्हीचं काम केलेलं आहे। यासाठी लागणारा खर्च वगैरे काय अंदाजित काय सांगता येईल, जेणेकरून की इतरही ग्रामपंचायतला तुमचा आदर्श घेता येईल? खर्च अजून आपण एस्टिमेट तयार केलेला आहे, पण पूर्ण अजून कॅमेरे बसणं झाल्यानंतर आपल्याला एस्टिमेट सांगता येईल तुम्हाला। आणि आपण हे जे खर्च करत आहेत ते 15-20 मधून करत आहे, त्यामुळे सगळं एस्टिमेट ते तुम्हाला दिसूनच येणार आहे। पंडित बापूराव क्षीरसागर। काय तुमच्या गावामध्ये आज सगळीकडे कॅमेरे वगैरे बसवले? जी मागपा चोऱ्या झाल्या 4-5 घरी, त्यामुळं आमचं म्हणणं होतं वा कुठेतरी कॅमेरे राहो आणि ह्याच्यामुळं कुठेतरी असे काही आगाव काही घटना घडायचे नाहीत। कुठेतरी उघडकीस येईल, दारू पिणारे असो कोणी काही करणारे असो, आगाव काही जरी करीत असेल तर हे सगळ्यासाठी सगळं चांगलं झालं। आम्ही सगळे समाधान आहे, सगळे समाधान? हो, आम्हाला आनंद आहे ह्याच्यावर। मागे ज्यावेळी 2 चोऱ्या झाल्याच्या घटना आपण सांगताय त्याचा काही तपास वगैरे लागला, काय चोर काय लागलेला काही वाण नाहीच, नाही पोलीस स्टेशन तर आणि काही नाही, ते गेले सगळे चौकशी करून पण कुणी तर झालाय असं नाही। स्वतः माझं पण पोरग पडलं होतं, ती सुद्धा कंप्लेंट दिली होती तिथं, पण ते बघू म्हणजे काहीच केलं नाही त्याने। भाऊ दौराट सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्वांनी मिळून एकमतानं ठराव घेऊन आपल्या गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले। चांगलं झाले। चांगले झाले का? हो, बरं, एकंदरीत गावाचा जर विकास बघितला तर मग आता ह्या सरपंचाच्या कामावर आपण खुश आहात का? सरपंचावर लईच खुश आहोत। थोडं कशा झालं, जोरात काम झालं। सरपंचासारखं सरपंच कधी जिंदगी झालं आणि हे सरपंच जिंदगीभर सोडायचं बी नाही। ह्याला आपण जे बोलावा ह्याच विजय होणार शेवटी।
असे धंदे करलेत आमचे सरपंच. हा कामं केलेत का? चांगले चांगले नंबर 1 सगळं चांगलं आणि काहीच कमी नाही. काहीच कमी नाही. हा हे जे आहे तोपर्यंत सगळंच काम कोणतं दुकानात झाले. हा नंबर 1. इकडे कॅमेरे बसवलेले आहेत. काय नेमकं कारण काय आहे आणि काय वाटतंय? काय नाही एकदम भारी झालेला आहे. दारू आधी बंद व्हावं, हम्म. पूर्ण व्हावं, पोलीस स्टेशन पासून हप्ते देखील बंद व्हावं एवढं मला वाटतंय. म्हणजे गावामध्ये चोरून दारू विक्री होती. हा भरपूर चोरून बी आहे आणि ओपन बी आहे. ह्याच्यामुळे आता कॅमेरे बसवल्यामुळे ह्याला आळा बसणार आहे. थोडासा भेट बसल. तर आपले सरपंच आणि ग्रामपंचायतनं प्रामाणिकपणे एक जो उपक्रम हाती घेतलाय त्याला गावकऱ्याचं सगळ्याचं सहकार्य आहे का? हो मी रंजित त्र्यंबक वाघमारे. गावामध्ये CCTV बसविले हे अत्यंत उपयोगाचे झालेले आहेत. कारण महागा चोरी झाल्या, सगळंच झालं, पण आतापर्यंतचा बी छडा लागला नाही. माझं नाव नवनाथ भोसले आहे. श्री इन्फोटेक गंगाखेडला माझं शॉप आहे. कॅमेरा असेल, कम्प्युटर शॉप वगैरे सगळ्या गोष्टी. हे आपण इथं धसवाडीमध्ये सिक्युअर कंपनीचे लिंकेज कॅमेरा बसवलेले सोलारवरचे. त्याच्यामध्ये फीचर्स असे आहेत की मोशन डिटेक्शन असेल. मोशन डिटेक्शन म्हणजे कोणी जर आलं कॅमेऱ्यासमोर, काय हालचाल झाली तर ते कॅप्चर करता येईल. त्याच्यासोबत आपल्याला ह्याच्यामध्ये एखाद्या वेळेस असं होतं की मोशन डिटेक्शनमध्ये फक्त येऊन गेलं, कोण गेलं काय गेलं समजत नाही. मग ह्याच्यामध्ये एक ॲडव्हान्स फीचर असे की तुमचं इमेज काढून सेव्ह करून ठेवतं ते ऑटोमॅटिकली. म्हणजे तुमचा फोटो पण सेव्ह होईल तुमच्या गॅलरीमध्ये. त्याच्यासोबत बॅटरी बॅकअप ह्याला 2-3 दिवसाचा आहे. म्हणजे ढगाळ वातावरण असेल काही असेल त्याच्यामध्ये जरी समजा सूर्यप्रकाश नाही आला तर आपल्याला 2 दिवसाचं 3 दिवसाचं बॅटरी बॅकअप ह्याच्यामध्ये भेटून जाते. रेंज काय किती रेंज 50 ते 60 मीटरपर्यंत क्लिअर दिसतं. कोणी असेल म्हणजे ते 50-60 मीटरपर्यंत दिसायला मग तसं भरपूर दिसतं. 100-150 मीटरपर्यंत अंतर दिसतं. पण क्लिअर पर्सन ओळखू येणार असेल तर ते 50-60 मीटरच्या आसपास क्लिअर ओळखू येतं. आवाज वगैरे काय कॅच करतो? हो, आवाज आहे याला. 2 वे कम्युनिकेशन आहे. म्हणजे कसं आपण मोबाईलवरती अटॅच करतो हा कॅमेरा. मोबाईलमधून जर कॅमेरासमोर कोणी असेल तर त्याला आपण कॉल करून बोलू शकतो त्याच्यामध्ये. किंवा कॅमेरासमोर जर कोणी असेल तर कॅमेऱ्यामधून जर बोललो तर ज्या डिव्हाइसला हा कॅमेरा लिंक आहे त्या पर्सनला ते ऐकू जाईल काय म्हणते काय नाही. म्हणजे समोर काही हालचाल चालू असेल, काही बोलणं चालू असेल तर ते क्लिअरली ऐकू जाईल याच्यामध्ये. तर त्याची काही वॉरंटी गॅरंटी? हो, 1 वर्षाची वॉरंटी आहे सर्व्हिस सेंटरच्या याच्यामध्ये. काही असेल, काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर फ्री ऑफ कॉस्टमध्ये ते रिपेअर होऊन जाईल.